काढलंय ताई, इकडे बघ. मम्मीच्या चालू हा. आणि आर्टिस्ट. पोटभर जेवलात का? बनवलंय ना ते पिठलं पिठलं नाही हो, बुंदी बेसाण जे बनवलंय ना बेसाण, त्याच्यामध्ये थोडासा मी कांदा नावाचा प्रकार टाकलाय ना, आमच्याकडे टाकत नाही तो कांदा नावाचा प्रकार, आणि त्याच्यामुळे ते पिठलं बेसाण जास्त गोड लागायला लागले, म्हणजे चांगलं लागायला लागले, त्याच्यामुळे जेवण व्यवस्थित व्हायला लागले, आणि चालता येत नाही तो प्रॉब्लेम यायला लागला. छान कमेंट भेटली मला. चला स्वरा, तू काढली स्वरा? कोणाने काढली पण छान काढली. मम्मी मनस्वी तुम्ही ओळखताच. व्लॉग हे माझा हा गोपाळ काला ना गोकुळाष्टमीचा सप्ताह बसतो आपल्याकडे, तर सप्त्याचा हा व्लॉग आहे आणि आज आपल्या सप्त्याचा एंड होणार आहे. तर तुम्ही व्लॉग असाच कंटिन्यू करा, म्हणे कंटिन्यू करा असाच. बाय. इथे सप्ताह बसतो आणि आता चला पुढे जाऊयात आपण तसंच चालत. सतत बिझी असणारे माणूस, सतत बिझी असणारे माणूस, सतत बिझी असणारी माणसं आहेत आमच्या ह्याच्यातली. चला या पुढे या दाजी. माझ्या कारट्या मला सोडून येणाऱ्या. ब्लॅकला टाकायचं.
कशानपणा करतीयस? बस की गप. आमचा ब्लॉग इथंच एंड होणार आहे कुठेतरी. आता अंधार पण पडलाय आणि हे अशा पुढे 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 निघून येतात. दिंडी पर तिकडे लांब आहे. व्हिडिओ ब्लॉग अजून काय आवडतं का? तुमचं नोटिफिकेशन पहिली पडते शिवानी मोठी न्यू ब्लॉग. सबस्क्राईब कर. आता येड भरपूर बघतो. प्रत्येक सप्ताहाला आम्ही जातो. प्रत्येक वर्षात 100 सप्ताह आम्हाला पाहायला भेटतात. पण सप्ताह करणं फार सोपं आहे. काय सांगितलं तुम्हाला? सप्ताह करणं फार सोपं आहे, पण सप्त्याला टिकवणं मात्र अवघड आहे. आणि 50 वर्षापासून आपल्या गावकऱ्यांनी हा अखंड हरिनाम नामोत्सव म्हणा, कीर्तन उत्सव म्हणा, जपोत्सव म्हणा टिकून ठेवलाय. आणि ज्यांच्यामुळं खरं खास आपण या मंडपामध्ये बसलेले आहेत ते म्हणजे सर्व गावकरी. आणि मुख्य म्हणजे ज्यांच्यामुळं आपल्या मस्तकावरती टिळा आहे, कीर्तनाच्या मंडपात बसण्याची आपल्याकडे अधिकार आहे, ज्यांच्यामुळं आपण या हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणून वावरतो. पहिला तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते, धर्मवीर संभाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा करते. आणि फक्त 2च शब्द तुमच्या समोर बोलणारे, फक्त चावचाव तुमची बंद करा. म्हणजे कसं आहे, नाही तर मी बोलायचे तुम्ही बोलायचं कोणाला. बाबा ज्यांना आपण सगळेच ओळखत असाल, आपण ज्या कुरेकर बाबांना माऊलीचं स्वरूप म्हणतो, तसंच ज्यांना तुकोबरायांचं दुसरं स्वरूप म्हणलं जातं ते म्हणजे रामभाऊ महाराज राऊत, गंगापूरकर, छत्रपती संभाजीनगर आणि यांचे पट्ट शिष्य हरिभक्तपरायण भागवत महाराज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि एका साधकाच्या हातून दीपोत्सवाचं प्रज्वलन करणं याच्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. म्हणून मी आदरणीय भागवत महाराजांना विनंती करते का त्यांनी दीप प्रज्वलन करावं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बसा खाली बसा, बडबड करू नका. पोहे घ्यायचे आपल्याला. काय ग तुझं? उपवासामुळे आज पंक्तीला हे दिलंय गोकुळाष्टमीवर. हा की पाणी कीर्तनात उभाय तरी मला काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही कसे आहेत? चालले काय? हलायचं नाही आज. चांगले चांगले चित्र ऐका. आपल्या बापाच्या घामाची किंमत जरी तुम्हाला कळाली तरी तुम्ही जन्मामध्ये यशस्वी व्हा. फक्त बापाच्या घामाची किंमत. खरं सांगू, एवढं प्रेम तुमच्यावरती असतं ना, ते स्वतःच्या मुलावरती सुद्धा नसतं. एवढं प्रेम तुमच्यावरती बापाचं असतं. आणि सगळं करतील, पण कशाच्या निमित्तानं? तुमच्याकडून अपेक्षाच्या निमित्तानं. पण बाप तुमच्यासाठी रडणार फक्त माझी लेक आहे म्हणून. अरे ह्या लेकीला माझ्या दुःख कधी भेटू नये. बनेल शर्ट महाराज फाटकं घालील, पण खरं सांग, हे तुझ्या बापाने तुझ्यासाठी काय कमी केलं? तुला भाऊ आहे, तुझ्या भावाला एक वेळ मोबाईल देणार नाही, पण तुझे लाड त्या भावाची, त्या बापाची जर मान जर खाली गेली आणि गावाने जर तुझ्या वडिलांना, तुला म्हणतोय म्हणून नाही बरं का,
तुला टार्गेट केलंय, तुझ्या हे सगळे तुझ्या भावाला किंवा तुमच्या म्हणजे तुमच्या बापाला जर लोकांनी जर नावं ठेवले तर तुझ्या अंतःकरणाला काय वाटेल? काय वाटेल? म्हणून एकच लक्षात ठेवा की आपल्या बापाची मान गावामध्ये उंचच राहिली पाहिजे असं वागा. आणि आई जरी चुकत असली आई ते बिचड बंद कर. आम्हाला ते पाहिजे नाही. पाहिजे असेल तर शूरवीरांच्या कथा बघा, गाथा बघा, गीता बघा. 4 गोष्टी सांगतो. या जगतामध्ये संत, पंत, ग्रंथ आणि मंत्र. संत पाहिजे तर कोण? पंत पाहिजे तर कुठला? ग्रंथ पाहिजे तर कुठला? आणि मंत्र पाहिजे तर कुठला? मंत्र पाहिजे का रामकृष्ण हरी? पंत पाहिजे का वारकरी? ग्रंथ पाहिजे का गाथा ज्ञानेश्वरी? आणि संत पाहिजे का ज्ञानोपराय तुकोपराय? याच्यापेक्षा तुमच्या पुढे हात जोडून पाया पडून विनंती सांगतो माता मावल्यांनो, फक्त चांगलं वागा. तुम्ही जर चांगल्या वागल्या तर तुमचे नवरे सुद्धा पिणारा जरी असला तरी तो काय होईल हे तुमच्या हातात आहे. आपले लेकरं सुधारायचे. धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे रे प्रेम काही कळा विठोबा गोमा इथं एंड करूयात गाईज. चलो बाय.